विशेष करून मला एक गोष्ट प्राकर्षाने आपल्या सर्वांच्या समोर मांडायची आहे की गेल्या 9-10 महिन्यापूर्वी जो एक सरंजामी अडाणी माणूस उपोषणाला बसला आणि त्याच्या ह्या हेकेखोरपणामुळं ज्या बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ झाली, ओबीसींची घरं पेटवली गेली, ओबीसींचे हॉटेल पेटवले गेले, गाड्या फोडल्या गेल्या, त्याच बीड जिल्ह्यामध्ये आज ह्या ओबीसीच्या राजकीय अस्तित्वाची ज्योत पेटलेली आहे. तर ही आपल्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. आमचे मार्गदर्शक प्रकाशांना टी.पी. मुंडे सर आणि पहाडासारखं व्यक्तिमत्व हरिभाऊ शेळके आणि जे आज ज्यांची ह्या ओबीसी बहुजन पार्टीच्या पदाधिकारीपदी नियुक्त झाली, ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मी माझे जे काय विचार व्यक्त करायचे ते सुरू करतो. खरं तर आपण या निर्णयापर्यंत आलोय की आपली एक वेगळा पक्ष पाहिजे, कारण की आपण बघतोय गेल्या 50-60 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाने आपल्याला वापरलेलं आहे. आपला साळी माळी तेली वंजारी धनगर हा कुठं असतो? तो ओबीसी सेलचा अध्यक्ष, मुस्लिम सेलचा अध्यक्ष, भटक्या विमुक्ताचा अध्यक्ष. कधी आपल्याला प्रदेशाध्यक्ष कोण नाही बनवत, जिल्हाध्यक्ष कोण नाही बनवत. आपली कायम उपेक्षा होती. मग आपण का नाही सत्य द्यायचं? आता बघतोय आम्ही गेली 9-10 वर्ष कायद्याची लढाई लढतोय. खरं म्हणलं तर ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षण दिलं कोणी आपल्याला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 340 कलम टाकलं. 341 एससी साठी, 342 एसटी साठी. एससी आणि एसटीचं जे आरक्षण आहे ते संविधानिक आरक्षण आहे. आता बरेच जण म्हणतात की त्यांचं संविधानिक आहे आणि आपलं संविधानिक नाही का? तर त्याच्यात फरक आहे. घटना बनवताना संविधानामध्ये सूच्या बनवल्या, म्हणजे त्या राज्यामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये कोणत्या जाती आहेत याची यादी बनवली, ती यादी संविधानाला जोडली. शेड्यूल कास्टमध्ये कोणत्या जाती आहेत ती यादी जोडली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की यांना लोकसंख्येच्या प्रमाणात, म्हणजे ज्या राज्यामध्ये जेवढी लोकसंख्या असेल, ज्या मतदारसंघामध्ये जर समजा लोकसंख्या जास्त असेल तर त्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, लोकसभा असेल, विधानसभा असेल, याच्यामध्ये एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचं. हे ओबीसीच्या बाबतीत नाहीये. पण 340 कलमांनी असं सांगितलं की राष्ट्रपती त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमतील आणि तो आयोग भारतातल्या आणि प्रत्येक राज्यातल्या ज्या जाती सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे. आता शैक्षणिक मागास म्हणजे आपल्याला समजत असेल की ज्यांना शिक्षणाच्या नीट संधी मिळत नाही, ज्यांची मुलं संपूर्ण शिक्षण पूर्ण करत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगतोय का, मला पुढे यायचंय, सामाजिक मागास. ओबीसी हा शब्द नाहीये, सामाजिक मागास. सामाजिक मागासमध्ये समाजामध्ये तुम्हाला मान मान्यता मिळत नाही, गावगाड्यामध्ये तुम्हाला हीन दर्जाची वागणूक आहे, देवस्थानचे जे काही सण उत्सव असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मानपान दिला जात नाही, तुम्हाला राजकीय सत्ता नाही, असा सामाजिक मागास. मग आता 288 मध्ये 160 आमदार ज्यांचे आहेत, त्या कॅबिनेटमध्ये 90% मंत्री मराठा समाजाचे आहेत. मुख्यमंत्री आतापर्यंतचे 80-90% मराठा समाजाचे झालेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद याच्यामध्ये जेव्हापासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून तुमची सत्ता आणि तुम्ही सामाजिक मागास. अहो, त्या गावगाड्यामध्ये देवस्थान कमिट्या आहेत ना, देवस्थान कमिट्या, त्या देवस्थान कमिट्यामध्ये पण तुम्हालाच मानपान आणि हे तुम्ही म्हणताय सामाजिक मागास. तर एकंदरीत आपल्याला आरक्षण मिळलं पाहिलं होतं 1955 साली. 340 कलमाने आयोग नेमायचा, आयोग नेमला, कालेलकर आयोग आला,
53 साली काम चालू केलं. 1955 साला कालेलकर आयोगाने अहवाल सुपूर्द केला, पण तो तसाच बस्तानात गुंडाळून ठेवला. आणि त्या कालेलकरनी, तो पुण्यातला ब्राह्मण, त्यांनी 20 पानाचं पत्र लिहिलं आयोगाचा रिपोर्ट देताना. आणि काय लिहिलं की जर अशा प्रकारे जाती जातीमध्ये आरक्षण दिले तर भारतामध्ये अनागोंदी माजेल. म्हणजे मी जाती तर त्यांनी काढल्या 2900 जाती, पण म्हणला देऊ नका. आणि तो तसाच बसनात गेला. अहो, आपल्यावर अन्याय, आपला बॅकलॉग कधीच आहे. SC ST ला 1950-55 सालापासून आरक्षण मिळतंय आणि आपल्याला कधी मिळलं? 67 सालापासून, ते पण तुटपुंज 14%. त्यानंतर मग 1961 साली एक BD देशमुख कमिटी आली आणि त्या कमिटीने काय केलं की बाबा चला महाराष्ट्रातल्या आपण काहीतरी जाती हे करू. 182-83 जाती त्यांनी सांगितल्या ह्या OBC आहेत. आणि आरक्षण किती दिलं तर VJNT ला 4% आणि OBC ला 10%. आपला हिस्सा होता 27-30% आरक्षणाचा, आपल्याला दिले 14%. मग त्यानंतर मंडल आयोग आला. लोक म्हणतात मंडल आयोग. मंडल आयोग 1980 साली मंडल आयोग नेमला गेला. 2-3 वर्ष त्यांनी भरपूर काम केलं. BP मंडल जे खासदार होते बिहारचे, त्यांनी इतकं काम केलंय. त्यांनी जवळजवळ 3300 जाती भारतातनं शोधल्या की ह्या जातींना OBC म्हणून आरक्षण दिलं पाहिजे. 10 वर्ष तो अहवाल बसताना मग कुठेतरी VP सिंगांनी 92-93 साली तो मंडल आयोग लागू केला. त्याच्या विरोधात पण काही जण कोर्टात गेले. आणि आत्ता जे मागतात ना OBCचं आरक्षण, हेच त्या मंडल आयोगाच्या विरोधात होते. आणि मग 94 साली कुठेतरी आपल्याला नीट काहीतरी खायला मिळलं आणि कुठेतरी आपला एखादा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष असा व्हायला लागला. कुठेतरी आपल्याला IAS IPS व्हायला लागला, एखादा PI PSI व्हायला लागला की माशी शिंकली. आणि 2004 साली तो JR आला, मराठा कुणबी मराठा. सुशील कुमार शिंदेंनी हे खूप मोठं आपल्यावर केलेला हा अन्याय आहे. आणि ह्या JRचा गैरवापर करून प्रत्येक क्षेत्रामध्ये, नोकरीमध्ये, राजकारणात तर आपलं संपलेलंच आरक्षण. प्रत्येक गावाच्या पुढाऱ्याच्या घरामध्ये कुणब्याचे दाखलेत. अहो, नोकरीतलं गेलं, शिक्षणातलं गेलं. त्यानंतर परत राणे कमिटी आली, परत म्हणले आम्हाला परत OBC करा. 2014ला त्या राणे कमिटीने परत आरक्षण दिलं. तेव्हापासून आम्ही लढतोय कोर्टामध्ये. 2014 झालं, ते फेटाळलं. 2018ला परत आरक्षण आलं. अण्णा सांगतील आम्ही कशी कशी काय काय लढाई केली. 2014ला तो गायकवाड आयोग आला, सगळे त्याच्यामध्ये मराठा भरले. आणि ते म्हणाले की आता हे सगळे मराठा OBC आहेत. तिथं जर आपण नसतो कोर्टामध्ये तर सुप्रीम कोर्ट फक्त एका ओळीत म्हणलं असतं 50%च्या वरती आम्हाला देता येत नाही, 50%च्या वरचं आरक्षण गुणवत्तेला. आणि आता हे OBC झालेत ना, मग यांना OBCच्या महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये टाका. तिथंच संपलं होतं. पण सुदैवाने प्रकाश अण्णा असतील, TP मुंडे असतील, बावकर सर असतील, हे आमची सगळी टीम, आम्ही तिथं होतो, कोर्टामध्ये लढाई लढलो आणि आपलं ते 2018ला ते वाचलं. ते कुठंतरी 21 साली तो निर्णय आला आणि परत आता माशी जिंकली. परत आता 2024ला परत यांना मागास केलंय. ते आता त्याच्यात पण फरक सांगतो. ह्या शुक्रे कमिटीची जो रिकमेंडेशन आलंय, शिफारस आली की मराठा सामाजिक मागास आहे म्हणजे OBC आहे. फक्त त्यांना आता आपल्यामध्ये वाद नको म्हणून वेगळं फक्त दिलंय. ते काही टिकल अशी शाश्वता नाही. पण पुढच्या दाराने घुसता येत नाही म्हणून मागच्या दाराने घुसायला जे पहिल्यांदा खिडकीतनं येत होते 2004 सालापासून, आता तो आडानसोड तो जरांगे काय म्हणतोय, आम्हाला सरसकट द्या, मागल त्याला कुणब्याचा दाखला द्या, OBCतनं पाहिजे. अहो, EWS आरक्षण काय? आरक्षण म्हणजे हे गरिबी हटवणं आहे किंवा काही नाही. जे प्रवाहातनं बाहेर गेलेले आहेत, ज्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये, त्यांना वर घेण्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण हे आर्थिक निकषावर कधीच नव्हतं. पण मोदी सरकारने काय केलं, एक घटना दुरुस्ती केली 103वी. आणि मोदी सरकार म्हणलं नाही, ज्यांना आरक्षण नाहीये म्हणजे मग जैन, गुजर, मारवाडी असतील किंवा क्षत्रिय असतील, पटेल, जाट, गुज्जर, मराठा
यांच्यासाठी आरक्षण आणलंय ना ते ईडब्ल्यूएस आरक्षणाचा 10% 8.5% लाभ मराठा समाजाने घेतलेला आहे. त्या चंद्रकांत दादांनी त्या सभागृहातनं मोठ्या दिमतीने सांगितलं की ईडब्ल्यूएस मधलं 8.5% आरक्षण मराठा समाजाने घेतलेले. अहो, त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 5,000 कोटी दिलेत, 5,000. आणि आपल्या महायुतीला काय नाही, आपल्या ओबीसी महामंडळाला काय नाही. म्हणजे जर तुमच्या हातात सत्ता असेल तर तुम्ही पाहिजेल तसं वाकवताल. आणि हा आता तो सगळे सोयरेचा GR आला, सगळे सोयरेचा. आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल सगळे सोयरे काय, मी 2 मिनिटात सांगतो. आपल्याला आरक्षण मिळतं हे आपल्या जातीमुळं. मग आपली जात कशी समजती, तर आपल्या जात दाखल्यामुळं. मग तो जात दाखला देण्यासाठी काहीतरी अटी नियम आहेत. असाच एक कायदा आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, भटके विमुक्त यांचे जातीचे दाखले देण्याचा अधिनियम 2000. याच्यामध्ये ह्या जरांगेचा ऐकून 26 जानेवारीच्या सरकारी सुट्टीला रात्री 2 वाजता तो शब्द टाकलाय. आणि काय त्यांचं म्हणणं आहे की जर समजा माझ्या आई वडिलांकडं कुणब्याचं कुठलंही प्रमाणपत्र नाही, कुणब्यांच्या कोणत्या पण नोंदी नाही, तर मी म्हणायचं माझं नाव भोसले, हे भोसलेत, हे माझे सगळे सोयरेत, हे माझ्या गणगोतातले, मी फक्त ॲफिडेविट द्यायचं, झालो मी कुणबी. बरे ते फक्त तेवढ्या पुरतं नाही आहे. एखादा मराठा समाजाचा व्यक्तीचं नाव भोसले असेल आणि एखादा SC ST मधील एखाद्या व्यक्तीचं नाव भोसले असेल, मी जरी म्हणलो ना ॲफिडेविट देऊन हे भोसले माझ्या गणगोतातले, ह्याची जात मला मिळणार, असा कुठं हे कायद्याची भाषा आहे. अहो, त्याला द्यायला निघाले होते आणि मग आम्हाला वाटलं की बाबा चला आपण कायद्याची लढाई लढतो, कायद्याने गेलं पाहिजे. पण सर्वात महत्वाचं तारीख पे तारीख हायकोर्टामध्ये याचिका टाकून मी 6 महिने झाले. माझी या सगळ्या कुणबी दाखल्यांचे रद्द करणं यासाठी माझी याचिका दाखल आहे. पण 3-3, 4-4 तारखांना मॅटरच पोचत नाही, केसच पोचत नाही. फक्त 8 ते 10 हेअरिंग होत आहेत. मग म्हणलं चला सरकारला जर उपोषणाची भाषा समजती ना तर मी उपोषणालाच बसतो. आणि भाषा समजली उपोषणाची, मग कुठं तरी ह्या उपोषणाच्या याच्यावरनं तिथं बोलवलं. तर एकंदरीत काय सरकारला आता कायद्याची, नैतिकतेची, हे एक तर सरकारमध्ये कोण किती हुशार आहेत काय समजत नाही. जरांगेचं ऐकून जर सगळे सोयरे शब्द टाकला, त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मी म्हणालो की आज ह्याचा ऐकून सगळे सोयरे टाकताय, उद्या मी उपोषणाला बसेल. मी म्हणाल गावकी टाका, भावकी टाका, जोडीदार टाका, वराड टाका, पाहिजे त्याला पाहिजे ते शब्द टाका. तर एकंदरीत हे जे चाललेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय येऊन थांबतो तो ज्याच्या हातात सत्ता, जिसकी लाठी उसकी भैंस. त्यामुळं आपण सत्ता हिसकावल्याशिवाय, सत्तेत आल्याशिवाय आपण आपल्याला न्याय देऊ शकत नाही. कारण की सगळं धाब्यावर बसवायचं चालू आहे. राहिला प्रश्न आता हे 1 वर्षातले जे काही 57,000 नोंदी आहेत आणि काही 1.5 लाख 2 लाख किती दाखले चॅलेंज केले दिलेले आहेत, तर याच्या विरोधात मी फेब्रुवारीमध्येच याचिका टाकलेली आहे. पहिल्यांदा त्या 2004च्या GRला काढी लावा म्हणलं की तो पहिला रद्द करा आणि त्यानंतरचे दिलेले दाखले आणि ह्या 1 वर्षातले दिलेले दाखले जे त्यांनी अध्यादेश काढलेत 9-10, हे सगळे दाखले रद्द करा अशी याचिका आहे. आणि मी शब्द देतो सुरुवातीपासून नाही पण 1 वर्षातले तरी हे सगळे दाखले 100% रद्द करणार. तर आता शेवटी हा विषय आपला राजकीय पक्षाचा आहे आणि राजकीय सत्ता हे करण्याचा आहे. तर एकच म्हणतो की आत्तापर्यंत आपण बऱ्याच जणांना मोठं केलंय. आपण एखाद्या आमदाराचा, खासदाराचा जवळचा माणूस व्हायचं प्रेफर केलं, पण आपण आमदार खासदार व्हायचं आपण कधी हे केलं नाही. तर आपण आता स्वतः सत्ता ताब्यात घेऊ. आणि एकच म्हणतो शेवटी, सरफिरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में. 100% आपण आता आपण सत्ता ह्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण आपल्या ताब्यात घेऊ आणि आपण आपल्याला न्याय देऊ. धन्यवाद. जय ओबीसी, जय भीम, जय भगवान, जय ओबीसी बहुजन पार्टी. धन्यवाद.